इयत्ता 6वी चौथा धडा आज आपण बघणार आहोत. अनुभवांच्या खाणी. काय धड्याचं नाव आहे? अनुभवांच्या खाणी. तर पहा, धडा वाचते मी, तुम्ही लक्ष द्या. आजी, आज की नाही शाळेत एक मोठी गोष्ट घडली. शाळेतून घरी आल्या आल्या खांद्यावरचे दप्तर काढत सौरभ उत्साहाने आजीला म्हणाला. म्हणजे हा धड्यामध्ये कोण कोण आहेत? दोन व्यक्ती, आजी आणि सौरभ. सौरभ आजीला काय म्हटला की शाळेत एक खूप मोठी गोष्ट घडली. त्याच्या आजीला तो सांगतोय. आजी सौरभचा फुललेला चेहरा पाहून म्हणाली, अरे वा, आज एक मुलगा खूप खुश दिसतोय. आनंदाची बातमी असणार बहुतेक. बक्षीस वगैरे मिळालं का रे? हो ना. मग सौरभ काय म्हणतोय बघा आजीला. तुला ग कसं कळलं आजी? तू आणि आई दोघीही माझ्या मनातलं पटकन ओळखता बुवा. छे, तुमच्यापासून काहीच लपून राहत नाही. बरं आजी, आई कुठं आहे? काय म्हणतोय तो सौरभ आजीला? आई कुठं आहे? अरे, तुझी आई शेजारच्या राधा काकूंकडे गेली आहे. येईल तासाभरात. पण आधी मला सांग, कशाबद्दल बक्षीस मिळालं? काय बक्षीस मिळालं? कोणी बक्षीस दिलं? असे एवढे प्रश्न आजीनं त्या सौरभला विचारले. मग सौरभ काय म्हणतोय बघा. आजी, थांब, एका वेळी केवढे ग प्रश्न तुझे? अगो, आज जे बक्षीस मिळालं ना, ते काय माझ्या एकट्याचं मुळीच नाही. ते बक्षीस माझं आणि तुझं, आपल्या दोघांचं मिळून आहे. काय म्हणतोय सौरभ? की जे मला बक्षीस मिळालंय ते फक्त माझ्या एकट्याचं आहे का? त्याच्यात तुझा पण वाटा आहे आणि माझा पण वाटा आहे. आता आजी गोंधळली. ती स्वतःशीच पुटपुटली. दोघांचं एकच बक्षीस? तिला काहीच कळेना. सौरभ म्हणाला, ओळख, तू माझ्या मनातलं पटकन ओळखतेस ना. आता हे सुद्धा ओळख बघू. आजी म्हणाली, अरे, आधी बक्षीस तर दाखव. त्यावरून काही अंदाज बांधता येतोय का ते बघू. काय म्हणाली आजी सौरभला? आधी काय कर, बक्षीस दाखव मला, मग मी अंदाज बांधते. सौरभने शाळेकडून बक्षीस म्हणून मिळालेलं डॉक्टर अरुण जोशी यांचं म्हणी आणि वाक्प्रचार हे पुस्तक दप्तरातून काढलं. म्हणजे त्याला बक्षीस काय मिळाले? पुस्तक. पुस्तकाचं नाव काय? अरुण जोशी हे त्याचे लेखक झाले, पण पुस्तकाचं नाव काय? येस. दुमडायला नको म्हणून चित्रकलेच्या मोठ्या वहीच्या पानात जपून ठेवलेलं प्रमाणपत्रही बाहेर काढलं. म्हणजे त्याला पुस्तक पण मिळाले आणि एक प्रमाणपत्र सुद्धा मिळालेलं आहे. आजीला दाखवलं. आजीने प्रमाणपत्र हातात घेतलं. अनुभवांच्या खाणी समृद्ध करती वाणी या स्पर्धेत सौरभचा प्रथम क्रमांक आला होता. काय होतं स्पर्धेचं नाव? खाणी समृद्ध करती वाणी. या स्पर्धेमध्ये त्यानं भाग घेतला होता आणि त्याचा पहिला नंबर आलेला होता. आजी म्हणाली, ही कोणती रे स्पर्धा? अगं आजी, ही स्पर्धा तू ओळखली नाहीस? गंमतच आहे. अगं, तुझ्यामुळे तर या स्पर्धेत माझा पहिला नंबर आलाय. आजीने खूप विचार केला. तिला काही आठवलं. ती म्हणाली, अनुभवांच्या खाणी म्हणजे म्हणी, बरोबर ना? म्हणजे कशाची स्पर्धा होती ही? म्हणींची स्पर्धा होती. त्याला दुसरं नाव काय? अनुभवांच्या खाणी. सौरभ म्हणाला, अगदी बरोबर. हुशार आमची आजी. आजी, आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. कशाचा दर्जा मिळाला आता आपल्या भाषेला? अभिजात. एकूण 22 भाषा आहेत आपल्या संविधानामध्ये, की त्यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. आणि आता त्याच्यामध्ये त्याच अभिजात भाषेच्या दर्जामध्ये कुठल्या भाषेचा समावेश झालाय? मराठी. आपल्या मराठीचा सुद्धा त्याच्यात समावेश झालेला आहे. आणि या निमित्ताने आमच्या शाळेने एक उपक्रम हाती घेतला होता, लेखक आपल्या भेटीला. या उपक्रमात आमच्या शाळेत अनेक लेखक आले होते. त्यांनी आम्हाला मराठी भाषेची महती तर सांगितलीच, शिवाय कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करणाऱ्या म्हणी व वाक्प्रचार यांचे महत्त्वही पटवून दिले. म्हणजे त्यांच्या सौरभच्या शाळेमध्ये की नाही अनेक लेखक आले होते आणि त्यांनी काय केलं होतं, कमीत कमी शब्दात खूप मोठा आशय व्यक्त करणाऱ्या ज्या म्हणी आणि वाक्प्रचार आहेत त्यांचं काय महत्त्व असतं आपल्या जीवनामध्ये
यांचं महत्त्व त्याच्या शाळेत लेखकांनी त्याला समजावून सांगितलं होतं. त्यामुळे शाळेनं या आठवड्यात म्हणींवर आधारित एक स्पर्धा घेतली होती आणि या स्पर्धेची अट एकच होती, आपल्या शरीराच्या अवयवाचा उल्लेख असणारीच म्हण स्पर्धकानं सांगायची. म्हणजे नियम काय होता त्या स्पर्धेचा, की आपल्या कुठल्या तर शरीराचा अवयव त्या म्हणीमध्ये आला पाहिजे. म्हणजे नाही का, नाचता येईना अंगणवाकडे, तोंड दाबून बुक्क्यांचा मार, म्हणजे तोंड आलं ना म्हणजे शरीराचा कुठला तरी अवयव त्या म्हणीमध्ये आला पाहिजे अशी म्हण मुलांनी सांगायची. अशी स्पर्धा होती. समजलं का कसली स्पर्धा होती ते? आजी मध्येच म्हणाली, अरे पण ही स्पर्धा तुझी, मग मी काय केलं या स्पर्धेत? स्पर्धा तर तू जिंकलीस ना. मग आता आजीला फार मोठा प्रश्न पडला की अरे बाबा, तू तर एकटाच होता शाळेमध्ये, तूच काहीतरी उत्तर दिलीस आणि मग माझा काय संबंध त्याच्याशी? अगं आजी, सौरभ बघा काय म्हणतोय. अगं आजी, ही स्पर्धा जरी मी जिंकलो असलो तरी ही स्पर्धा मी तुझ्यामुळे जिंकलोय. अगं तू घरात येता जाता उठता बसता म्हणींचा वापर करून किती छान बोलत असतेस. आपल्या घरात पण बघा आजी वगैरे असेल तर जुन्या काळातल्या म्हणी वापरते बघा. ऐकले का कधी आजीच्या आजोबाच्या तोंडातून? एखादी म्हण सांगा बरं तुमच्या आजीची किंवा आईच्या तोंडातून, वडिलांच्या तोंडातून म्हणी वापरतात बघा मध्ये आधी बोलताना. एखादी म्हण बघा बरं, आठवून सांगा. तुमच्या एखादी म्हण वापरते घरात, किंवा शेजारच्या बाईशी गप्पा मारताना मध्येच एखादी म्हण वापरतात बघा. तुमच्या भाषेतल्या सांगा. हां, ग्रामीण भाषेतल्या असले तरी चालतील. सांगा, कोणतीच म्हण नाही? ऐकलीच नाही का? घरात बोलताना वापरतात का नाही मोठी माणसं? आता ह्याची आजी कशी सारखी बसता उठता म्हणी वापरते, तसं तुमच्या घरात कोण वापरतं का? कोणीच नाही वापरत. राजकन्या सांग. हां सांग. आपला हात जगन्नाथ असं म्हणते का तुझी आई? बर बर बर, अजून सांगा. पोटात कावळे ओरडणे म्हणतो ना, पोटात कावळे ओरडायला लागले. अरे ही म्हणीच आहेत, वाक्प्रचारच आहेत हे, जे बसता उठतात आपण वापरतो घरामध्ये. अजून कुठले वापरता? हां, आपण भांडण झालं, बहिणीचं भावाचं नाव सांगायला गेलो की लगेच आपले काय म्हणते, तू काहीतरी केलं असणार, एका हाताने टाळी वाजत नाही. ही म्हण आहे. काय म्हण आहे ही, की जी आपण बसता उठता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा म्हणी वापरतो. आणि त्याची पण आजी अशाच म्हणी सारखी वापरायची. आणि मग तो म्हणतोय की तू किती छान बोलत असतेस. कधी कधी तर तुझ्या म्हणी मागचा दडलेला अर्थ शोधण्यासाठी मी इतर पुस्तकांचा, संगणकाचा आधार घेत असतो. आणि तुला माहिती आहे का, तू रोज वापरत असलेल्या नवनवीन म्हणी मी तुझ्याही नकळत माझ्या वहीमध्ये नित्यनेमानं लिहून ठेवल्या आहेत. म्हणजे इतकं सौरभला वेड लागले त्या म्हणींचं. म्हणजे आजी ज्या ज्या म्हणी वापरते ना त्याचा अर्थ तो पुस्तकात शोधतो, संगणकावर म्हणजे कॉम्प्युटरवर त्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करतो. आणि काय काय म्हणी तर त्यानं वहीत लिहून ठेवल्यात. आणि त्याच्या तुझ्याचमुळे अनेक म्हणी माझ्या तोंडपाठसुद्धा झाल्यात. म्हणजे हे सगळे श्रेय येतो कुणाला देतोय? आजीला. का देतोय? कारण त्याची आजी दररोज बसता उठता म्हणींचा वापर नित्यनेमाने बोलताना करते. म्हणून तो म्हणतो की मला आजीमुळं बक्षीस मिळालं. आजी म्हणाली, छानच रे. बरं मला सांग, तू शरीराच्या अवयवावर कोणकोणत्या म्हणी सांगितल्यास? अगं मला हात या अवयवावर आधारित म्हणी सांगायच्या होत्या. कशावर सांगायच्या होत्या? कुठल्या अवयवावर? हातावर आधारित. आता तिने सांगितलं बघा, आपला हात जगन्नाथ. ही म्हणच आहे, वाक्प्रचार आहे की नाही? मग त्यानं पण सांगितलं बघा, मी भरपूर म्हणी सांगितल्या. आपला हात जगन्नाथ, एका हाताने टाळी वाजत नाही, हातच्या कंकणाला आरसा कशाला, हात दाखवून अवलक्षण, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी, तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे राहिले. किती म्हणी सांगितले त्यांनी बघा स्पर्धेमध्ये. आणि म्हणून त्याचा नंबर आला. सौरभ धाड धाड म्हणींवर म्हणी सांगत राहिला. आजी चकित होऊन सौरभकडे पाहतच राहिली. मग म्हणाली, अरे थांब थांब, तुझी गाडी एकदा सुरू झाली ना सौरभ, मग ती मध्ये थांबायचं नावच घेत नाही. सौरभ हसत म्हणाला, अगं शाळेत सुद्धा प्रश्नांचं उत्तर देताना जाधव सर मला असंच म्हणतात. आजीने सौरभकडे कौतुकाने पाहिले आणि त्याला शाबासकी दिली. किती सुंदर धडा होता आजीचा आणि नातवाचा, है की नाही? छान होता बघा धडा. तर अनुभवांच्या खाणी हे धड्याला नाव का दिलंय? अनुभवांच्या खाणी म्हणजे म्हणी, है की नाही? म्हणी आणि वाक्प्रचार.
आणि त्याच थीमवर हा धडा आहे की त्याला त्या म्हणीच्या स्पर्धेत भाग घेतला म्हणून सौरभला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. समजलं का बाळांनो धडा? कुणाला काही अडचण आहे का? मग या धड्याखालचे जे स्वाध्याय आहे की नाही, प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा म्हणजे लिहिते होऊया आणि चर्चा करूया. चर्चा करूया म्हणजे चर्चाच करायची आपल्याला, ती पालकांसोबत करू शकता तुम्ही घरी. तर एवढे पहिले 4 प्रश्न तुम्ही लिहून आणा उद्या, प्रश्नांची उत्तरं लिहून आणा. आणि व्याकरण जे आहे या धड्यावरचं, व्याकरण म्हणजे म्हणी ओळखायच्या तुम्हाला. खेळू या शब्दांशी काढा बरं, पान नंबर 15 वर आहे बघा. सांगा त्या पिवळ्या चौकोनातल्या म्हणी तयार करू. बरोबर आहे, गोल करा त्याला. त्याला लगेच पेनानं काय करा, तिथल्या तिथं म्हणी तयार केलेल्या त्याला चौरस करा किंवा गोल करा, काहीतरी करा. त्यांनी 2 करून दिलेत बघा. आयत्या बिळावर नागोबा आणि कोल्हा काकडीला राजी. आता तुम्ही सांगा आणि गोल करा. येस, बैल गेला आणि अति आहे का त्याच्यात बघा. हा, गोल करा. पटपट पटपट सांगा अजून. बरोबर, शाबास. बाप तसा बेटा. पुढं आहे बघा. करेक्ट आहे. गाव करी ते राव न करी. अजून आठवा. येस, दुसऱ्या ओळीत आहे बघा उभ्या. करावे तसे भरावे. अजून काय बरं सांगा. नावडतीचे मीठ अळणी. शोधा पटपट आणि गोल चौकोन करा त्या पिवळ्या चौकोनात. खाली म्हणी दिलेल्या आहेत त्या तुम्हाला शोधायच्यात वरती कुठे आहेत. तर अशा पद्धतीचे छान आहे बघा खेळूया शब्दांशी.